नमस्कार मंडळी, यावेळेस आपण आलेलो आहोत कोलोराडोला. तर कोलोराडो हे असं अमेरिकेतलं स्टेट आहे की ज्याचं नाव घेतल्यानंतर डोळ्यासमोर आपल्याला पहिले माउंटन्स दिसतात. त्याच्यामुळे असेच माउंटन्स बघण्यासाठी आपण निघालेलो आहोत. तर 4 दिवसांची आपली ट्रिप आहे आणि आपण रोज वेगवेगळे स्पॉट व्हिजिट करणार आहोत. तर आज आपण चाललेलो आहोत रॉकी माउंटेनला. हा आपला पहिला स्पॉट आहे आणि हा ड्राईव्ह खूप सिनिक आहे, खूप सुंदर आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. प्रत्येक नॅशनल पार्क व्हिजिट करण्यासाठी एक एंट्री पास असतो. तो आपला एंट्री पास इथे चेक करतात आणि मग आपल्याला पुढे सोडतात. आता इथे परी आणि व्हियानला काय दिसलेलं आहे बघा. तू घाबरत त्याला कशाला करते? त्याला लागेल. आता काही नाही करत ना. नाही ना? व्यायाम पुढे नाही होत. व्यायाम कर, हात कर. I'm scared. व्हियान no. हां. I just want to say. No, don't go there. खाली बस रे. खाली बस. परी खाली बस. खाली बस. व्हियान. तर आत्ता आपण आलेलो आहोत रॉकी माउंटेन नॅशनल पार्कला. तर आता आपण इथे बरेच लेक आहेत, ते लेक बघणार आहोत. तर पहिला स्पॉट हा आहे आपला बेअर लेक. तर बेअर लेक फार काही चालायचं नाही आहे, जवळच आहे. तर तो आपण बघूयात. परी टेन्शन आलंय चालायचं नाही ना. पुढे खूप छान व्ह्यू आहे आणि खूप सुंदर लेक आहे आपल्याला दिसणार आहे आता. सो ब्युटिफुल. अतिशय सुंदर लेक आहे. Wow. Let's go. No, I'm refilling because I was alone and. दमला तू व्हियान? व्हियान? My school stuff. तर आता आपण चाललेलो आहोत दुसऱ्या लेककडे. याचं नाव आहे एमरेल्ड लेक. इथे काही सूचना आहेत. हाच करून परत येऊ. ठीक आहे. Do you know this animal? ते काय Do you know लिहिलंय? this animal right here? काय कुठला सी. चलो.
परी खूप दमली आहे, आम्ही पण दमलोय. परीचं असं म्हणणं मी फक्त 9 वर्षाची आहे आणि तुम्ही या छोट्या मुलीला का दमवताय असं ती आम्हाला विचारते. तर एवढं हाईक करून आम्ही वरती हा लेक बघण्यासाठी आलेलो आहोत. तुम्हाला दाखवते. परीचे पाय खूप दमलेले आहेत. परी खूप दमली आहे. काहीतरी खातायत ते आता. यान तू काय खातोय? I hate this one. I only want the I'm one with having the coconut I water. want to drink. I'm having a little Snickers. Ew, I don't like the white. Hey, watch out! There's more boy. No, but it's not. I'm not getting you anything because you covered me the entire way. हे लोटस नाहीयेत. वियान म्हणत आहे हे लिली पॅड. काय वियान हे? Lily pad and drip leaves. एक मिनिट. Let's go for a swim. वियान ते कुठले होते फ्लावर्स लेक मधले? Drip leaves. ड्रीप. Leaves. आणि तू कुठे बघितलेस ते? नीट सांग ना. Never. तर आत्ता आपण चाललेलो आहोत या स्प्राग लेककडे. तर इथे त्यांनी माहिती दिलेली आहे की 1915 मध्ये या दाम्पत्याने इथे एक होमस्टे सुरू केलं होतं. त्याच्यानंतर त्यांच्या गेस्टना फिशिंग एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी त्यांनी लेक थोडा मोठा केला आणि त्यांच्या नावावरूनच या लेकचं नाव स्प्राग लेक पडलेलं आहे. किती सुंदर दृश्य दिसतं. इतका सुंदर व्ह्यू आहे इथला सुद्धा, या लेकचा सुद्धा. एकदम असं वाटतं इथेच थांबावं आणि एकटक पाण्याकडे बघत बसावं. डोंगर सुद्धा खूप छान दिसते. वियान तुला इथे खूप आवडलंय ना? वियानला हा एरिया खूप आवडलेला आहे असं तुम्हाला Sit सांगतो. down there. आणि मला म्हणतोय I want to eat. तू एका जागी बसून राहा. मला भूक लागली. या लेकमध्ये फिशिंग सुद्धा चालते. आता ही समोर दिसणारी माणसं आहेत ती फिशिंगच करत आहेत. ते सगळं फिशिंगचं साहित्य घेऊन येतात आणि फिशिंग करतात. We are climbing up that mountain. Like steeps and steeps and steeps and steeps and steeps. रॉकी माउंटनचं हायकिंग झाल्यानंतर आणि तिथले लेक बघितल्यानंतर आता आपण हॉटेलवर जाणार आहोत. तत्पूर्वी आपण या परिसरातून एक फेरफटका मारणार आहोत. इथे सगळे कॅम्पिंगसाठी लोक आलेली आहेत. तर हे बाजूला त्यांनी खूप टेंट वगैरे उभारलेले आहेत बघा. तर इथे पिकनिकसाठी म्हणजे जेव्हा लोक व्हिजिट करायला येतात कोलोराडो तेव्हा इथे कॅम्पिंग करतात आणि सगळं साहित्य घेऊन येतात, सेटअप करतात आणि मस्तपैकी राहतात फ्रेंड्ससोबत. आता पुढे तुम्हाला एक RV व्हॅन पण दिसेल. ही व्हाईटवाली जी दिसते ती RV व्हॅन आहे आणि त्याच्यामध्ये सगळं ॲकोमोडेशनचं साहित्य असतं, सगळ्या सुविधा असतात. How many minutes is it? आणि आता इथून आपण जाणार आहोत हॉटेलवर. तर मी तुम्हाला हॉटेल कसं आहे ते सुद्धा दाखवणार आहे. आपण जिथे हॉटेल बुक केलेला आहे तो त्याचा बाहेरचा परिसर मी तुम्हाला दाखवते आणि मग आतली रूमही दाखवते. आपल्याला असं छानसा व्ह्यू मिळणार आहे. हे बघा सिम्पलचं आहे. आतमधून बघूयात आपण आता कसं आहे.
व्ह्यू तर खूप छान आहे बाहेरचा. छोटंसं टायनी किचन आहे. मला खूप आवडलंय. आय विल शो यू. एवढं छोटंसं आहे. याला गॅस पण आहे इथे 2 बर्नरचा. इथे कॉफी मेकर आहे. ओव्हन आहे छोटा. बेसिन. इथे यांनी हे डिश वॉशिंग लिक्विड पण आहे ठेवलेलं. स्क्रबर. दाखवते मी. ते छोटंसं क्लोजेट टाइप आहे. वरती काही भांडी आहेत. टॉवेल्स. हेअर ड्रायर. छोटंसं बाथरूम. आयर्न बोर्ड पण आहे इथे. तर रूमवर थोडासा आराम केल्यानंतर आता आपण चाललेलो आहोत जेवायला बाहेर. आणि एक हिमालयन कोरियन कबाब असं एक आम्हाला गुगलवरती जवळ सापडलेलं आहे. आणि तिथे सगळा मेनू त्यांचा इंडियन आहे आणि नेपाळी रेस्टॉरंट आहे. त्याच्यामुळे बघूयात आपण आता तिथली टेस्ट कशी आहे. In 600 feet, turn left onto East Elkhorn Avenue. To Marine Avenue. तर आमचं जेवण आलेलं आहे आणि अजून काहीतरी This is none, and Mama, this is gonna take like couple more minutes. Okay. Yep. Would you like some onions, lemons, green chilies next to your meal? Yes. Okay, I'll bring that with a beer. Okay. Okay, thanks. The top. हिंदी गाणी चालू I आहेत just wanted to eat the top part. मागे. जेवण एकदम टेस्टी आहे. तर जेवण झाल्यानंतर आम्ही बाहेर एक फेरफटका मारण्यासाठी निघालेलो आहोत हॉटेलच्या बाजूलाच. आणि खूप सारे आजूबाजूला शॉप्स वगैरे आहेत. तर ते सगळे आपण पायी चालत बघणार आहोत. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा चॅनलला.